नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एम पाटील स्टडी सर्कलमधून बोलतेय. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतिहासातील 100 अतिशय महत्त्वाचे आणि परीक्षेयोग्य MCQs मिळणार आहेत. हे प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, MPSC आणि इतर सर्व मराठी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. पण या व्हिडिओची खास गोष्ट काय आहे माहितीये का? प्रत्येक प्रश्नासोबत तुम्हाला मिळणार आहे अतिशय सविस्तर स्पष्टीकरण, जे केवळ उत्तर लक्षात ठेवण्यासाठी नाही, तर विषय पूर्णपणे समजून घेण्यासाठी आहे. या 100 प्रश्नांमधून तुम्हाला केवळ माहितीच मिळणार नाही, तर परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात, कोणत्या पद्धतीने अवघड दिसणारे मुद्दे सोपे करता येतात, याचीही स्पष्ट समज मिळणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुमचं मिळणार आहे इतिहासाच्या तयारीत एक मजबूत पकड आणि तुमच्या पुढील परीक्षेत तुम्हाला लागणारा आत्मविश्वास. चला तर मग सुरुवात करूया. एम पाटील स्टडी सर्कल प्रस्तुत हिस्ट्री MCQ सिरीज पार्ट 1. प्रश्न 1. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? पर्याय 1 इसवी सन 1672, पर्याय 2 इसवी सन 1674, पर्याय 3 इसवी सन 1670, पर्याय 4 इसवी सन 1666. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1674. स्पष्टीकरण: शिवछत्रपतींचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी पार पडला. त्यावेळी त्यांना छत्रपती ही उपाधी व शिवराज्याची अधिकार प्राप्ती झाली. इसवी सन 1666 हे वर्ष आग्र्याशी संबंधित घटना, अग्रीसमधील शिवाजी औरंगजेबीची व्यवहार संदर्भात दाखल आहे, परंतु राज्याभिषेकाशी संबंधित नाही. इसवी सन 1670 आणि इसवी सन 1672 या वर्षानेही अनेक लढाया आणि घटना घडल्या, परंतु राज्याभिषेकारीती 1674 प्रसिद्ध आहे. प्रश्न 2. खालीलपैकी भारतातील सर्वात जुनी शहरी संस्कृती कोणती? पर्याय 1 आर्य संस्कृती, पर्याय 2 सिंधू संस्कृती, पर्याय 3 वैदिक संस्कृती, पर्याय 4 मौर्य संस्कृती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंधू संस्कृती. स्पष्टीकरण: सिंधू म्हणजेच हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व साधारणतः 2600-1900 वर्षांपर्यंत प्रसिद्ध होती आणि भारताच्या सर्वात प्राचीन शहरी संस्कृतींपैकी एक मानली जाते. वैदिक आणि आर्य परंपरा या नंतरच्या काळातील सांस्कृतिक धार्मिक विकासाशी संबंधित आहेत. मौर्य साम्राज्य खूप नंतर इसवी सन पूर्व 322 पासून स्थापित झाले. प्रश्न 3. पेशवाईची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली? पर्याय 1 बाजीराव पहिला, पर्याय 2 बालाजी विष्णुनाथ, पर्याय 3 नाना फडणवीस, पर्याय 4 माधवराव पहिला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बालाजी विष्णुनाथ. स्पष्टीकरण: पेशवा हा मराठा प्रशासनाचा उच्चाधिकारी होता. पेशवाईची प्रमुख महत्त्वाची संघटना आणि शासनातील केंद्रीकरण शासकांच्या काळात विकसित झाले. शाहू महाराजांनी बालाजी विष्णुनाथ यांना महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी देऊन पेशवाप्रमाणे प्रशासन अधिक व्यवस्थित केले. बाजीराव पहिल्याचे महत्त्व वेगळे आहे. ते एक प्रभावशाली व प्रसिद्ध पेशवा होते, परंतु पेशवाईची संस्था किंवा तिच्या आधुनिक स्वरूपाच्या स्थापनेसाठी बालाजी विष्णुनाथ यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. नाना फडणवीस आणि माधवराव हे नंतरच्या काळातील महत्त्वाचे राजकीय व्यक्तींमध्ये समाविष्ट. प्रश्न 4. दिल्ली सल्तनत स्थापनेचं श्रेय कोणाला जाते? पर्याय 1 अकबर, पर्याय 2 कुतुबुद्दीन ऐबक, पर्याय 3 बाबर, पर्याय 4 औरंगजेब. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुतुबुद्दीन ऐबक. स्पष्टीकरण: दिल्ली सल्तनतेची अधिकृत स्थापना 1206 मध्ये झाली, ज्याची सुरुवात कुतुबुद्दीन ऐबक आणि त्याचे पुढील बादशहांपासून मानली जाते. बाबर मोघल साम्राज्याचा संस्थापक आहे, म्हणजे 16व्या शतकात, तर अकबर व औरंगजेब हे मोघल शासक आहेत, ते दिल्ली सल्तनताशी संबंधित नाहीत. प्रश्न 5. भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज कोणत्या वर्षी फडकवला गेला? पर्याय 1 1906, पर्याय 2 1920, पर्याय 3 1931, पर्याय 4 1947. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1906. स्पष्टीकरण: 7 ऑगस्ट 1906 रोजी कलकत्ता म्हणजे सध्याच्या कोलकाता येथील पारसी बागेत पहिला राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. हा वेगळा आणि आगाऊ राष्ट्रीय चळवळीचं प्रतीक होता.
1931 मध्ये तिन्ही रंगाच्या आधुनिक तत्वानुसार राष्ट्रीय ध्वजाचा मसुदा अधिकृत करण्यात आला. 1947 मध्ये स्वतंत्र भारताचा अधिकारिक ध्वज स्वीकारण्यात आला. प्रश्न 6. शिवाजी महाराजांचे राज्यकारभारात अष्टप्रधान मंडळात किती मंत्र्यांचा समावेश होता? पर्याय 1 5, पर्याय 2 6, पर्याय 3 7, पर्याय 4 8. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. स्पष्टीकरण: अष्टप्रधान या नावाचा अर्थच 8 प्रमुख मंत्र्यांचा मंडळ असा होतो, म्हणून 8 मंत्री होते. या मंडळात विविध पदे होती, जसे पेशवा म्हणजे प्रधान, अमात्य म्हणजेच खजांची, सुमंत म्हणजे परराष्ट्र व्यवहार, सेनापती म्हणजे सैनिक, सचिव म्हणजे लेखाकार किंवा कारभारी, पंडित म्हणजे धार्मिक विधी सल्लागार, न्यायाधीश इत्यादी इत्यादी. प्रश्न 7. त्रिपिटक कोणत्या धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत? पर्याय 1 हिंदू, पर्याय 2 जैन, पर्याय 3 बौद्ध, पर्याय 4 शीख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बौद्ध. स्पष्टीकरण: त्रिपिटक म्हणजे 3 पिटके. हे बौद्ध धर्माचे मुख्य ग्रंथसंग्रह आहेत. सामान्यतः विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक या 3 भागांत विभागलेले असतात. हे ग्रंथ बौद्ध परंपरेतील नियम, उपदेश आणि तत्त्वज्ञानाची नोंद करतात. प्रश्न 8. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1 1757, पर्याय 2 1764, पर्याय 3 1857, पर्याय 4 1707. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1757. स्पष्टीकरण: 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीने सिराजुद्दौला यांचा पराभव करून बंगालातील सत्ता व्यवस्थापन केली. त्यानंतर इंग्रजांचा उपनिवेशवादाचा विस्तार सुरुवात झाला. 1764 ही बक्सारची लढाईची तारीख आहे. 1857 ही प्रथम स्वातंत्र्य लढ्याची घटना आहे. प्रश्न 9. हिंदू विद्यापीठ कोणी स्थापन केले? पर्याय 1 महात्मा गांधी, पर्याय 2 लोकमान्य टिळक, पर्याय 3 गोपाळकृष्ण गोखले, पर्याय 4 महर्षी कर्वे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी. टिप्पणी: या प्रश्नाचे प्रसंग आणि नाववार इतिहासातील ठराविक संस्था किंवा आयोजनावर अवलंबून बदलता येते. पूर्वीच्या चर्चेत हिंदू विद्यापीठ किंवा तत्सम नावाची संस्था गांधीजींनी काही ठिकाणी सुरू केल्या असल्याच्या संदर्भातून उत्तर दिले गेले आहे. महात्मा गांधी हे अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना बळी घालणाऱ्या व्यक्ती होते. लोकमान्य टिळक आणि गोखले हे स्वतंत्र भारताच्या राजकीय चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. महर्षी कर्वे हे समाजसुधारक होते. प्रश्न 10. सायण हे भाष्यकार कोणत्या वेदावर टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय 1 ऋग्वेद, पर्याय 2 सामवेद, पर्याय 3 अथर्ववेद, पर्याय 4 यजुर्वेद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऋग्वेद. स्पष्टीकरण: सायण हे चतुर्थ शतकाचे ऋग्वेद भाष्यकार नव्हते, पण मध्ययुगीन काळातील एक महान वेद भाष्यकार होते. त्यांनी ऋग्वेद व इतर वेदांवर विस्तृत टीका लिहिली. ऋग्वेदावरील सायणांचे भाष्य प्राचीन वेद परंपरेचा महत्त्वाचा भाग म्हणून गणले जाते. प्रश्न 11. शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? पर्याय 1 शहाजीराजे भोसले, पर्याय 2 मालोजीराजे, पर्याय 3 संताजी घोरपडे, पर्याय 4 तानाजी मालुसरे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शहाजीराजे भोसले. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले होते. ते मराठा सरदार व महाराष्ट्रीय सैन्याचे प्रमुख होते. मालोजी हा शहाजींच्या कुलाचा विरासतपूर्वक नातेवाईक किंवा पूर्वज म्हणून उल्लेख होतो. संताजी व तानाजी हे शिवाजींच्या काळातील सैनिक किंवा साहसी व्यक्तींवरून जोडते. प्रश्न 12. भारतातील लोखंड युगाची सुरुवात कोठून मानली जाते? पर्याय 1 ब्रह्मगिरी, पर्याय 2 मेहरगड, पर्याय 3 लोथल, पर्याय 4 कोपरगाव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्रह्मगिरी. स्पष्टीकरण: काही पुरातत्वीय अभ्यासानुसार भारतात लोखंड युगाच्या सुरुवातीची नोंद ब्रह्मगिरी म्हणजेच विशेषतः दक्षिण भारतातील काही स्थळांवर किंवा इतर स्थानांवर आढळते. प्रश्नात दिलेल्या पर्यायांमध्ये ब्रह्मगिरीला उत्तर म्हणून घेतले जाते. मेहरगड, लोथल हे प्राचीन शहरे असली तरी लोखंड युगाच्या सुरुवातीशी त्यांचा थेट संबंध प्रश्नाच्या संदर्भानुसार कमी नोंदवला जातो. प्रश्न 13. चापेकर बंधूंनी कोणाची हत्या केली? पर्याय 1 प्लेग आयुक्त रांड, पर्याय 2 विल्यम बेंटिक, पर्याय 3 कर्झन, पर्याय 4 डफरिन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लेग आयुक्त रांड. स्पष्टीकरण: 1897 साली पुण्यात चापेकर बंधूंनी दामोदर गोविंदा आणि बंधूंनी प्लेग आयुक्त डॉ. विल्यम वार्सी रँड यांची हत्या केली. हे क्रांतिकारी कार्य ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध होतं. विल्यम बेंटिक व इतर नवे वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रसंगांशी संबंधित आहेत, परंतु चापेकर कार्याशी संबंधित नसलेली नावे आहेत.
प्रश्न 14. दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1 1924, पर्याय 2 1930, पर्याय 3 1935, पर्याय 4 1942. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1930. स्पष्टीकरण. महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930 रोजी दांडीला निघाल्यापासून सुरू झालेली नमक सत्याग्रह मोहीम दांडी यात्रेचे रूप धारण करते. हे सत्याग्रह ब्रिटिश कर आणि अनाचाराविरुद्ध होते. 1942 हे भारत छोडो आंदोलनाचे वर्ष आहे. 1924 व 1935 इतर वेगळ्या घडामोडींसाठी ओळखले जातात. प्रश्न 15. भारतातील पहिला इंग्रज कारखाना कुठे स्थापन झाला? पर्याय 1 सुरत, पर्याय 2 मद्रास, पर्याय 3 पानिपत, पर्याय 4 वाराणसी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुरत. स्पष्टीकरण. 17व्या शतकाच्या सुरुवातीलाच इंग्रज कंपनीच्या व्यापारी कारखाने किंवा फॅक्टरी सुरत येथे स्थापन्यात आल्या. सुरत त्यावेळी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते. मद्रास म्हणजे चेन्नई आणि बंगालच्या बंदरांनंतरचा विस्तार झाला, परंतु पहिल्या काळातील इंग्रज कारखान्याचे केंद्र सुरतलाच मानले जाते. प्रश्न 16. मौर्य राजवंशाचा संस्थापक कोण? पर्याय 1 चंद्रगुप्त मौर्य, पर्याय 2 अशोक, पर्याय 3 बिंदुसार, पर्याय 4 हर्यंक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रगुप्त मौर्य. स्पष्टीकरण. चंद्रगुप्त मौर्य यांनी सुमारे इसवी पूर्व 322 मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना करून भारतात एक सशक्त केंद्रीय राज्य बांधले. अशोक हे चंद्रगुप्तांचे पुत्र व वारस असून त्यांनी साम्राज्याचा प्रसार व धर्ममतशील शासन प्रस्थापित केले. प्रश्न 17. शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी कोणी दिली? पर्याय 1 गागा भट्ट, पर्याय 2 रामदास स्वामी, पर्याय 3 शिवाबाई, पर्याय 4 हंबीरराव मोहिते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गागा भट्ट. स्पष्टीकरण. छत्रपती ही उपाधी पारंपरिक पद्धतीने धार्मिक व सामाजिक प्रतिष्ठेच्या माध्यमातून देण्यात आली. ऐतिहासिक संदर्भानुसार गागा भट्ट व रामदास स्वामींसारख्या संत धर्मगुरूंनी शिवाजींच्या राजतिलक व राजश्री त्यांना महत्त्व दिले. पर्यायात गागा भट्ट हा योग्य संदर्भ म्हणून घेतला जातो. रामदास स्वामी हे शिवाजींचे आध्यात्मिक मार्गदर्शक होते. शिवाबाई व हंबीरराव हे राजकीय, सैनिक संदर्भातील व्यक्तींशी जुळते. प्रश्न 18. क्विट इंडिया आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? पर्याय 1 1935, पर्याय 2 1942, पर्याय 3 1945, पर्याय 4 1950. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1942. स्पष्टीकरण. 8 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने क्विट इंडिया म्हणजे भारत छोडो हे ऐतिहासिक आवाहन दिले. हे थेट स्वातंत्र्य लढ्यातील एक निर्णायक टप्पा होता. या आंदोलनात देशव्यापी आंदोलन व बंदीरोधक कार्यवाया सुरू झाल्या व अनेक नेते अटक झाले. प्रश्न 19. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणाचे वाक्य? पर्याय 1 गांधीजी, पर्याय 2 नेहरू, पर्याय 3 लोकमान्य टिळक, पर्याय 4 भगतसिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. स्पष्टीकरण. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्याच्या तत्वाचा जोरदार प्रचार केला आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी घेईन असे त्यांचे घोषवाक्य प्रसिद्ध झाले. गांधीजी व नेहरू यांचे तत्वज्ञान वेगळे तरीही स्वराज्याच्या चाहत्यांमध्ये साम्य होते. भगतसिंग यांनी तरुण क्रांतिकारी परंपरेत योगदान दिले. प्रश्न 20. अजिंठ्याच्या लेण्यांचा कालखंड कोणता? पर्याय 1 मौर्य, पर्याय 2 सातवाहन, पर्याय 3 गुप्त, पर्याय 4 चालुक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुप्तकाळ. स्पष्टीकरण. अजिंठा लेण्यांमध्ये दिसणाऱ्या भित्तिचित्रे व शिल्पकला मुख्यतः 6व्या ते 7वे शतक म्हणजे गुप्ताणीनंतरच्या काळाचा भाग यांच्या दरम्यानच्या कलात्मक प्रथेशी संबंधित आहेत. त्यामुळे ती साधारणपणे गुप्त परंपरेशी जोडली जाते. सातवाहनांचे व चालुक्यांचे देखील महाराष्ट्रातील इतर लेणी व कलाकृतींवर प्रभाव आढळतो. परंतु अजिंठ्याची भित्तिचित्रे वैशिष्ट्यपूर्णपणे गुप्तकालीन शैलीशी जुळते. प्रश्न 21. शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणत्या ठिकाणी देण्यात आली? पर्याय 1 रायगड, पर्याय 2 प्रतापगड, पर्याय 3 तोरणा, पर्याय 4 जिंजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रायगड. स्पष्टीकरण. घडामोडीची पार्श्वभूमी. 1674 साली शिवाजींनी आपल्या राजसत्तेची अधिकृत घोषणा करण्यासाठी राजाभिषेकाची योजना आखली होती.
या घोषणेद्वारे मराठा राज्याचे संस्थापकत्व आणि स्वराज्याची संकल्पना सार्वजनिक केली गेली. रायगडाचे स्थान व महत्त्व. रायगड हा समुद्रसपाटी परिसरातील एक मजबूत पठारी किल्ला होता. रणनीती, लष्करी आणि प्रशासकीय दृष्ट्या तो अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यामुळे रायगड हे अभिषेकासाठी नैसर्गिक आणि राजकीय दृष्ट्या योग्य स्थान होते. तारीख व घटना. छत्रपतींचा राज्याभिषेक आणि छत्रपती ही उपाधी 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडली. या समारंभाने शिवाजींच्या राजवटीला वैधानिक व धार्मिक मान्यता देण्याचे काम केले. परिणाम. हा दिवस मराठा शासनाच्या सुव्यवस्थेचा आरंभ आणि स्थानिक तसेच परकीय सत्तांसमोर शिवाजींची ओळख दृढ करण्याचा टप्पा मानला जातो. प्रश्न 22. पेशवाईची सुरुवात कोणत्या पेशव्यापासून झाली? पर्याय 1 बाजीराव पहिला, पर्याय 2 बालाजी विश्वनाथ, पर्याय 3 नानासाहेब, पर्याय 4 माधवराव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बालाजी विश्वनाथ. स्पष्टीकरण. पेशवाचा अर्थ आणि विकास. मराठा राज्यात पेशवा हा पद अधिकाऱ्यांमध्ये पुढाऱ्याचा. प्रथम तो एक सेनाप्रमुख किंवा प्रधान सल्लागार होता, नंतर तो राज्याचे प्रधान कार्यकारी अधिकारी बनला. बालाजी विश्वनाथांचे योगदान. शाहू महाराजांच्या राजनीतीने पेशव्याच्या कार्यालयाला अधिक औपचारिक व प्रशासकीय स्वरूप दिले. बालाजी यांना पेशव्याच्या भूमिकेत नेण्यात असल्याची नोंद पारंपरिक इतिहास ग्रंथात आढळते. त्यांनी पेशवाच्या अधिकार क्षेत्र आणि शासनकार्याची रूपरेषा मजबूत केली. पुढील परिणाम. बालाजीच्या नंतर पेशव्यांची भूमिका अधिक संसदीय किंवा कार्यकारी स्वरूपाची झाली. बाजीराव आणि नानासाहेब सारखे पुढील पेशवे या संस्थेची वाढ आणि साम्राज्य विस्ताराचे मुख्य साधन ठरले. प्रश्न 23. असोसिएटेड प्रेस ऑफ इंडिया ही बातमी संस्था कोणत्या काळात स्थापन झाली? पर्याय 1 ब्रिटिश काळ, पर्याय 2 मुघल काळ, पर्याय 3 मराठा काळ, पर्याय 4 स्वातंत्र्यानंतर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्रिटिश काळ. स्पष्टीकरण. व्यावहारिक पार्श्वभूमी. आधुनिक बातमीपत्रे व बातमी संस्था न्यूज एजन्सीज यांचा विकास भारतात मुख्यतः ब्रिटिश राजवटीतच घडून आला, कारण तिथे संवाद व्यवस्था, रिलेज, टेलिग्राम आणि ब्रिटिशांची प्रशासकीय गरज अधिक होती. APIचा संदर्भ. असोसिएटेड प्रेस ऑफ इंडिया किंवा तत्सम नामावली असलेल्या बातमीवाहक संस्था व साखळी ब्रिटिश काळात स्थापन व विकसित झाल्या. या संस्थांचा उद्देश वेगवान समाचार संकलन व प्रसारण हा होता, जो सरकारी व व्यापारी आवश्यकता दोन्हींसाठी महत्त्वाचा ठरला. महत्त्वाचे बिंदू. मुघल व मराठा काळात वर्तमानपत्रांप्रमाणे एकात्मिक बातमी संस्था नव्हत्या. स्वातंत्र्यानंतर मीडिया क्षेत्र जास्त स्वतंत्र व राष्ट्रीय स्वरूपात विकसित झाले. प्रश्न 24. दांडी मार्च कोणत्या वर्षी झाला? पर्याय 1 1920, पर्याय 2 1930, पर्याय 3 1940, पर्याय 4 1942. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1930. स्पष्टीकरण. कार्याची पार्श्वभूमी. ब्रिटिश काळाच्या नमक सॉल्ट कराविरुद्ध तीव्र असंतोष होता. नमक हा सामान्य जनता सर्वसामान्य उपयोगाचा घटक असल्याने त्यावर कर लादणे सामान्यांच्या विरोधाभासात आले. गांधीजींचे नेतृत्व. महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930 रोजी साबरमतीहून निघून दांडी येथे नमक बनवण्यासाठी पोचण्याचा मार्ग धरला. याला नमक सत्याग्रह किंवा दांडी मार्च म्हणून ओळख मिळाली. घटनेचे परिणाम. दांडी मार्चनी व्यापक नागरी अवज्ञा चळवळ सुरू केली. स्थानिक पातळीवर नमक कायद्याच्या विरोधात बंड उठले आणि ब्रिटिश प्रशासनावर दबाव वाढला. हा अखेरच्या स्वातंत्र्य लढ्यांपैकी एक निर्णायक टप्पा ठरला. प्रश्न 35. पुना करार कोणात दरम्यान झाला? पर्याय 1 गांधी व जिन्ना, पर्याय 2 गांधी व आंबेडकर, पर्याय 3 गांधी व सुभाष बोस, पर्याय 4 आंबेडकर व नेहरू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गांधी व आंबेडकर. संदर्भ व कारण. 1932 साली ब्रिटिश राजवटीकडून अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र किंवा पृथक मतदारसंघ देण्याची घोषणा केली गेली. बाबासाहेब आंबेडकरांनी हे समर्थन केले, परंतु काँग्रेस आणि त्याचे नेते याला विरोधात होते की हे सामाजिक एकता तोड देईल. पुना कराराची भूमिका. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महात्मा गांधींनी भूपोचार व उपवासासारख्या कठोर पद्धतींचा वापर करून बाबासाहेब आंबेडकरांची करार केला. हा करार, पुना पॅक्ट म्हणून ओळखला जातो. करारानंतर पृथक मतदारसंघाची संकल्पना रद्द करून आरक्षित जागांचे व्यवस्थापन करून देण्यात आले. परिणाम व महत्त्व.
या कराराने दलित सार्वजनिक प्रतिनिधित्वाची रूपरेषा बदलली आणि भारताच्या सामाजिक राजकीय धोरणांवर दीर्घकालीन परिणाम केले. प्रश्न 37. मुघल साम्राज्यात जिझिया कर पुन्हा सुरू करणारा सम्राट कोण? पर्याय 1 अकबर, पर्याय 2 जहांगीर, पर्याय 3 शहाजहान, पर्याय 4 औरंगजेब. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 औरंगजेब. स्पष्टीकरण. जिझिया कर म्हणजे काय? जिझिया हा एक वार्षिक कर होता जो इस्लामी सरकारांकडून अल्पसंख्यक नॉन मुस्लिम नागरिकांवर लादला जात असे. त्याचा ऐतिहासिक वापर विविध काळात भिन्न हेतूनुसार झाला. अकबर आणि जिझिया. सम्राट अकबराने धार्मिक सहिष्णुतेच्या धोरणात हा कर रद्द केला आणि विविध धर्मियांशी समन्वय जास्त ठेवला. औरंगजेबाचा निर्णय. औरंगजेबाने 1679-79च्या आसपास जिझिया कर पुनर्स्थापित केला. हा निर्णय अनेक ग्रंथात नोंदवला आहे आणि त्यामुळे हिंदू आणि इतर समुदायात नाराजी वाढली. राजकीय परिणाम. हा कर पुनर्स्थापन धार्मिक राजकारण आणि सामाजिक तणावाचा एक कारण मानलं जाते, ज्यामुळे साम्राज्याच्या अखेरीस अंतर्गत अस्थिरता वाढण्यास हातभार लागला. प्रश्न 27. वेद हे कोणत्या प्रकारच्या साहित्यात मोडतात? पर्याय 1 धार्मिक साहित्य, पर्याय 2 नाट्य साहित्य, पर्याय 3 कविता, पर्याय 4 इतिहास ग्रंथ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धार्मिक साहित्य. स्पष्टीकरण. वेदांची व्याख्या आणि वेदा म्हणजे ऋग, यजु, साम आणि अथर्व वेद हे हिंदू संस्कृतीतील सर्वात प्राचीन आणि आधारभूत धार्मिक ग्रंथ मानले जातात. त्यात यज्ञ, मंत्र, स्तोत्रे आणि वैदिक विधींची सविस्तर माहिती आहे. धार्मिक तसेच सांस्कृतिक प्रभाव. वेद केवळ सामान्य धार्मिक ग्रंथ नसून ते सामाजिक, सांस्कृतिक आणि दार्शनिक परंपरेचे शास्त्रीय स्रोत देखील आहेत. त्यांचे ऐतिहासिक अभ्यास अनेक शास्त्रज्ञांनी केले आहेत. विविध उपयोग. वेदांचा उपयोग पूजा, यज्ञ, मंत्रोच्चारण आणि धार्मिक विधींसाठी होतो, त्यामुळे ते धार्मिक साहित्याच्या वर्गात निश्चितपणे मोडतात. प्रश्न 28. शिवछत्रपती हे चरित्र कोणी लिहिले? पर्याय 1 मालोजी राजे, पर्याय 2 परमानंद, पर्याय 3 समर्थ रामदास, पर्याय 4 ज्योतिबा फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परमानंद. स्पष्टीकरण. लेखक आणि ओळख. परमानंद हे ऐतिहासिक परक आणि धार्मिक लेखन करणारे कवी लेखक होते, ज्यांनी शिवाजींच्या चरित्रावर आधारित काव्यरचनांद्वारे त्यांचे गौरवगान केले. शिवछत्रपती नावाने ओळखले जाणारे काही ग्रंथ परमानंद यांच्या संदर्भात प्रचलित आहेत. संदर्भ आणि महत्त्व. अशा चरित्रकथनांमुळे लोककथात्मक आणि ऐतिहासिक दोन्ही दृष्टिकोनातून शिवाजींचे चरित्र पसरले. या रचनांमध्ये वीरगाथा, धार्मिक संदर्भ आणि राजनीतिक कल्पनांचा समन्वय आढळतो. टीप. ऐतिहासिक चरित्रे विविध लेखकांनी विविध रूपात लिहिल्यास परमानंद यांच्या रचनेचा एक पारंपरिक स्थान आहे. प्रश्न 29. भारतातील पहिली लोकसभा कोणत्या वर्षी गठीत झाली? पर्याय 1 1947, पर्याय 2 1950, पर्याय 3 1952, पर्याय 4 1956. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1952. स्पष्टीकरण. स्वतंत्र भारतातील निवडणूक प्रक्रिया. स्वातंत्र्यानंतर संविधान स्वीकारल्यानंतर देशात सार्वत्रिक मताधिकारानुसार प्रथम सर्वसमावेशक सामान्य निवडणुका घेण्यात आल्या, ज्याच्या निकालानुसार प्रथम लोकसभा स्थापन झाली. तारीख आणि महत्त्व. 1951 ते 52 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर 1952 मध्ये पहिली लोकसभा कार्यरत झाली. ही आधुनिक भारतीय लोकशाहीच्या स्थापनेची प्रारंभिक पायरी होती. परिणाम. या लोकसभेने संविधानाच्या आचरणानुसार व्यवस्थापन आणि कायदे घडवणे सुरू केले आणि नव्या देशाच्या राजकीय संस्था शक्तीला प्रारंभ केला. प्रश्न 30. कर्मयोगी हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 स्वामी विवेकानंद, पर्याय 2 गांधीजी, पर्याय 3 नेहरू, पर्याय 4 रवींद्रनाथ टागोर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वामी विवेकानंद. स्पष्टीकरण. विषय आणि लेखक. स्वामी विवेकानंद यांनी कर्मयोग, राजयोग आणि ज्ञानयोग या योगविषयक प्रवचनांचे संकलन केले, जे सामान्यतः त्यांच्या भाषणे आणि लेखनामध्ये सापडते. कर्मयोगी या संज्ञेपेक्षा कर्मयोग हा ग्रंथ किंवा व्याख्यानांचा संच जास्त सामान्य आहे, परंतु सामान्य लोकपरिचयात विवेकानंदांचे कर्मयोगाचे विचार कर्मयोगी या संज्ञेत सन्निविष्ट केले जातात. तत्व आणि महत्त्व. विवेकानंदांनी कर्मयोगाला कार्याच आध्यात्मिकता साधण्याचा मार्ग म्हणून सादर केले. कार्य करताना निस्वार्थता, समर्पण आणि निष्काम भावनेचा उल्लेख करतात. इतर लेखकांची भूमिका.
गांधीजींनी कर्मयोगातील निष्काम सेवा आणि सत्याग्रहावर भर दिला. नेहरू व टागोर यांची दृष्टी वेगळी परंतु समकालीन विचारसरणीची जोडलेली आहे. प्रश्न 31. अकबराच्या काळातील नवरत्नांपैकी एक कोण? पर्याय 1 तानसेन, पर्याय 2 कबीर, पर्याय 3 रामानंद, पर्याय 4 तुलसीदास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तानसेन. नवरत्न संकल्पना. अकबराच्या दरबारात नवरत्न म्हणजे 9 विद्वान किंवा कलाप्रवर्तक यांचा उल्लेख पारंपरिक व ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतो. तानसेन हा महान संगीतज्ञ म्हणून अकबराच्या दरबारात प्रसिद्ध होता. तानसेनची प्रतिमा. तानसेन हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे एक प्रतिमान आहेत. त्यांना अकबराचे संगीतकार म्हणून मान देण्यात आले. त्यांचा संगीताचा प्रभाव पुढील शतके टिकून राहिला. इतर पर्याय. कबीर, रामानंद व तुलसीदास हे संत साहित्यिक होते, परंतु ते नवरत्नाच्या स्वरूपात अकबराच्या दरबाराशी थेट न जोडले जात. प्रश्न 32. चालुक्यांची राजधानी कुठे होती? पर्याय 1 पाटलीपुत्र, पर्याय 2 बदामी, पर्याय 3 कांची, पर्याय 4 उज्जैन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बदामी. स्पष्टीकरण. चालुक्य व त्यांचा प्रदेश. बदामी म्हणजे पूर्वी वागणी या नावाने ओळखले जाई. हे द्रविडीय चालुक्य वंशाचे राजधानी केंद्र होते, ज्यांचा प्रभाव प्रामुख्याने दाक्षिणात्य भारतावर पसरला. कुठले कलाशिल्प आढळले? बदामी अगस्त्य वास्तुशैली आणि लेणी, खांबवंत व भित्तिचित्रे या ठिकाणी सापडतात. यामुळे या ठिकाणचा ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते. इतर पर्यायांची भूमिका. पाटलीपुत्र मौर्य काळाशी जोडले जाते. कांची पल्लव व मंदिर स्थापत्याशी संबंधित. उज्जैन सांस्कृतिक धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध. प्रश्न 33. दिल्ली सल्तनतीतील खिलजी वंशाचा संस्थापक कोण? पर्याय 1 अल्लाउद्दीन, पर्याय 2 बलबन, पर्याय 3 जलालुद्दीन, पर्याय 4 इल्तुतमिश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जलालुद्दीन. स्पष्टीकरण. इतिहासाची रूपरेषा. खिलजी वंशाचे खिलजी यांचा उदय उत्तर भारतात झाला. जलालुद्दीन खिलजी हा वंशसंस्थापक मानला जातो. त्याने दिल्ली सल्तनतीतील स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. अल्लाउद्दीनचा स्थान. अल्लाउद्दीन खिलजी हा जलालुद्दीनचा नातू किंवा कनिष्ठ संबंधित राजा म्हणून प्रसिद्ध झाला आणि तो अत्यंत प्रभावी व महत्त्वाचा राजे म्हणून ओळखला जातो. परिणाम. खिलजी वंशाच्या काळात वंशविस्तार व नवे प्रशासकीय बदल पाहायला मिळाले, ज्यामुळे उत्तर भारतीय राजकीय नकाशात बदल झाले. प्रश्न 34. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सत्र कुठे झाले? पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 कलकत्ता, पर्याय 3 दिल्ली, पर्याय 4 नागपूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. स्पष्टीकरण. स्थापना व प्रसंग. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली आणि त्याचे पहिले अधिवेशन मुंबईत संपन्न झाले. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी WC बॅनर्जी होते. महत्त्व. काँग्रेसने त्याच्या पहिल्या अधिवेशनापासूनच आधुनिक भारताच्या राजकीय विचारसरणीचा वेध घेतला आणि पुढील अनेक दशकांमध्ये स्वातंत्र्य लढ्याचे केंद्रीय संघटन बनले. प्रश्न 35. गुलामगिरी हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 लोकमान्य टिळक, पर्याय 2 महात्मा फुले, पर्याय 3 बाळशास्त्री जांभेकर, पर्याय 4 आगरकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. स्पष्टीकरण. लेखक व हेतू. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील जातीभेद व शोषणाविरुद्ध आवाज उठवत गुलामगिरी हा प्रासंगिक लेखन केला, ज्यात त्यांनी त्या काळातील सामाजिक आर्थिक विषमतेचा प्रत्यय व त्यावर उपायसूत्रे मांडली. सामाजिक परिणाम. फुले यांच्या या लेखनाने भारतातील समाजसुधारणा चळवळींना नव्या दिशा दिल्या आणि नंतरच्या स्त्री शिक्षण व दलित चळवळींना बळकटी मिळाली. प्रश्न 36. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण आहेत? पर्याय 1 येशू ख्रिस्त, पर्याय 2 मोहम्मद पैगंबर, पर्याय 3 बुद्ध, पर्याय 4 झरथुष्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहम्मद पैगंबर. इतिहास व कालखंड. इस्लाम धर्माचा उदय 7व्या शतकात अरेबिया उपद्वीपात झाला आणि प्रेषित मोहम्मद यांना या धर्माचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. मुख्य तत्वे. कुराण हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. मोहम्मद हे त्या संदेशाचे वाहक मानले जातात. प्रश्न 37. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय 1 1853, पर्याय 2 1860,
पर्याय 3 1845, पर्याय 4 1875. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1853. घटना व मार्ग. भारतात पहिली सार्वजनिक रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई तत्कालीन बंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली. औद्योगिक आणि सामाजिक परिणाम. रस्त्यांपेक्षा जलद वाहतूक व वस्तू व्यापारासाठी रेल्वेने व्यापार सहज केला. याचा आर्थिक व प्रशासकीय परिणाम दूरगामी ठरला. प्रश्न 38. माझी जन्मभूमी हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय 1 नरोत्तम मोरोपंत, पर्याय 2 पंडिता रमाबाई, पर्याय 3 आगरकर, पर्याय 4 डॉक्टर आंबेडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई. स्पष्टीकरण. लेखिका व कार्य. पंडिता रमाबाई होत्या ते काळातील प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या. त्यांच्या लेखनात स्त्रीविषयक सामाजिक व धार्मिक विवेचन आढळते. माझी जन्मभूमी या शीर्षकाचा संदर्भ. अशा प्रकारच्या लेखनामधून लेखक आपल्या मातृभूमीशी असलेला नाते, सामाजिक निरीक्षण व वैयक्तिक अनुभव व्यक्त करतात. रमाबाईंचे लेखन स्त्रीहिताचे ठरले. प्रश्न 39. शिवाजी महाराजांच्या आश्रयात असलेला प्रसिद्ध अभियंता कोण? पर्याय 1 दादोजी कोंडदेव, पर्याय 2 हिरोजी इंदुलकर, पर्याय 3 तानाजी मालुसरे, पर्याय 4 नेटकरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिरोजी इंदुलकर. स्पष्टीकरण. कार्य व कौशल्य. शिवाजींच्या काळात किल्ले बांधणी, रक्षणनीती व बांधकामासाठी तज्ज्ञ अभियंते लागणारे होते. हिरोजी इंदुलकर यांना काही प्राचीन लेखन स्रोतांमध्ये किल्ले व वास्तुकलेशी संबंधित अभियंता किंवा उपदेशक म्हणून नमूद केले जाते. किल्ले व स्थापत्य. रायगड, सिंहगड, प्रतापगड सारख्या किल्ल्यांच्या नक्षीकाम आणि किल्ले रचनेत अभियंता तज्ज्ञांचे योगदान महत्त्वाचे होते. अशा लोकांचे नावांचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आढळतो. प्रश्न 40. अमरावती विद्यापीठाचे मूळ नाव काय आहे? पर्याय 1 विद्यापीठ पुणे, पर्याय 2 संत गाडगेबाबा विद्यापीठ, पर्याय 3 नागपूर विद्यापीठ, पर्याय 4 मुंबई विद्यापीठ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. स्पष्टीकरण. स्थापना व नामकरण. अमरावतीमधील राज्यस्तरीय विद्यापीठाला स्थानिक सामाजिक व सांस्कृतिक नेत्यांच्या स्मरणार्थ नावे देण्यात आली. विद्यापीठाचे अधिकृत नाव पुढे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे हुए असल्याचे प्रशासकीय दस्तावेज व स्थानिक संदर्भ अधूनमधून दर्शवितात. महत्त्व. स्थानिक नेत्यांच्या नावाने विद्यापीठ नामकरण केल्यामुळे त्या क्षेत्रातील सामाजिक ओळख व शैक्षणिक ध्येय यांना जोड मिळते. प्रश्न 41. भारतातील सायमन आयोग कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला? पर्याय 1 1925, पर्याय 2 1928, पर्याय 3 1932, पर्याय 4 1935. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 1928. सविस्तर स्पष्टीकरण. ब्रिटिश सरकारने भारतातील राज्यव्यवस्थेची प्रगती तपासण्यासाठी सायमन आयोग 1928 मध्ये भारतात आणला. या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून संपूर्ण देशात विरोध झाला. सायमन गो बॅक ही घोषणा याच वेळी झाली. पुढे या आंदोलनातून लाला लजपतराय यांची पोलिसांच्या लाठीमारात जखमी होऊन मृत्यू झाला. प्रश्न 42. भारताच्या राष्ट्रीय चळवळीत बंगाल फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली? पर्याय 1 1901, पर्याय 2 1905, पर्याय 3 1911, पर्याय 4 1920. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 1905. सविस्तर स्पष्टीकरण. 1905 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी बंगाल प्रांताचे धार्मिक कारणावरून विभाजन केले. हे ब्रिटिशांचे फोडा आणि राज्य करा धोरण होते. याविरुद्ध स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली. 1911 साली हा निर्णय मागे घेण्यात आला. हा भारतीय राष्ट्रीय चळवळीतील पहिला मोठा जनआंदोलनाचा टप्पा मानला जातो. प्रश्न 43. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य हा शब्द कोणत्या ग्रंथात वापरला आहे? पर्याय 1 जगद्गुरू, पर्याय 2 राजमुद्रा, पर्याय 3 दासबोध, पर्याय 4 ओवी. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 राजमुद्रा. सविस्तर स्पष्टीकरण. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर प्रतिपच्छद्र लेखनम सोबत हिंदवी स्वराज्य हा शब्द कोरलेला आहे. याचा अर्थ जनतेच्या हितासाठी स्वराज्य
असा आहे. हा शब्द मराठी जनतेस वेगळी ओळख देणारा आणि स्वतंत्र हिंदवी साम्राज्य निर्माण करण्याची घोषणा होता. प्रश्न 44. अशोक सम्राटाने बौद्ध धर्म का स्वीकारला? पर्याय 1. काशी भेटीत प्रभावित झाला. पर्याय 2. गुरु उपगुप्त यांच्या आदेशाने. पर्याय 3. कलिंग युद्धातील रक्तपातामुळे. पर्याय 4. बुद्धांचे स्वप्न पडल्यामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय 3. कलिंग युद्धातील रक्तपातामुळे. सविस्तर स्पष्टीकरण. इसवी सन पूर्व 261 मध्ये झालेले कलिंग युद्ध अत्यंत भीषण होते. हजारो लोकांचा मृत्यू, लाखो जखमी हे पाहून अशोकाच्या मनात तीव्र पश्चात्ताप निर्माण झाला. त्यानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारून अहिंसा, शांतता आणि धर्मप्रसार यावर भर दिला. पुढे त्याने स्तंभलेख, गुहेलेख, धम्म महामात्र वगैरे योजनेतून प्रजेच्या कल्याणासाठी उपाययोजना केल्या. प्रश्न 45. राजतरंगिणी हा ग्रंथ कोणत्या राज्याच्या इतिहासावर आधारित आहे? पर्याय 1. गुजरात. पर्याय 2. काश्मीर. पर्याय 3. पंजाब. पर्याय 4. राजस्थान. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. काश्मीर. सविस्तर स्पष्टीकरण. राजतरंगिणी हा कल्हण या काश्मीरी इतिहासकाराने 12व्या शतकात लिहिलेला ग्रंथ आहे. हा जगातील सर्वात प्राचीन ऐतिहासिक ग्रंथांपैकी एक मानला जातो. यात काश्मीरमधील राजे, त्यांच्या राज्यकालातील घटना, अर्थव्यवस्था, समाज यांचा अत्यंत तंतोतंत उल्लेख आहे. प्रश्न 46. भारतातील लडकी वध, फिमेल इन्फेंटिसाइड थांबवण्यासाठी कोणता कायदा केला? पर्याय 1. 1856. पर्याय 2. 1870. पर्याय 3. 1891. पर्याय 4. 1904. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. 1870. सविस्तर स्पष्टीकरण. ब्रिटिश सरकारने 1870 मध्ये फिमेल इन्फेंटिसाइड ॲक्ट पास केला. मुलींचा जन्म झाल्यावर मुद्दाम मारणे ही प्रथा काही समाजात होती. या कायद्यात महिला जनगणना, तपासणी, दोषींवर शिक्षा अशा अनेक बाबींचा समावेश होता. यामुळे मुलींचे संरक्षण आणि जन्मदर वाढण्यास मदत झाली. प्रश्न 47. भारतातील पहिली गणराज्य पद्धती कोणी वापरली? पर्याय 1. लिच्छवी. पर्याय 2. मौर्य. पर्याय 3. सातवाहन. पर्याय 4. पल्लव. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. लिच्छवी. सविस्तर स्पष्टीकरण. बौद्ध साहित्यानुसार लिच्छवी लोकांची वैशाली गणराज्य व्यवस्था भारतातील सर्वात प्राचीन लोकतांत्रिक प्रणाली मानली जाते. तेथे सभा, परिषद, प्रमुख, मतदान यासारख्या आजच्या लोकशाहीशी मिळतीजुळती पद्धती अस्तित्वात होत्या. बुद्धांच्या काळात लिच्छवी प्रजासत्ताक अत्यंत सामर्थ्यवान होते. प्रश्न 48. मराठा राज्यातील अष्टप्रधान मंडळात कोणाचा समावेश नव्हता? पर्याय 1. पेशवा. पर्याय 2. अमात्य. पर्याय 3. न्यायाधीश. पर्याय 4. कोषाध्यक्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय 3. न्यायाधीश. सविस्तर स्पष्टीकरण. अष्टप्रधान मंडळात पेशवा, अमात्य, सेनापती, सुमंत, सचिव, नायक, मनसबदार, पंडितराव यांचा समावेश होता. न्यायाधीश म्हणजे न्यायव्यवस्था यासाठी वेगळी संस्था होती. त्यांचा अष्टप्रधानात समावेश नव्हता. हे मंडळ शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय कौशल्याचे उदाहरण आहे. प्रश्न 49. डेक्कन एज्युकेशन सोसायटी कोणत्या नेत्यांनी स्थापन केली? पर्याय 1. गोपाळकृष्ण गोखले. पर्याय 2. लोकमान्य टिळक. पर्याय 3. महादेव गोविंद रानडे. पर्याय 4. डॉक्टर आंबेडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. लोकमान्य टिळक. सविस्तर स्पष्टीकरण. 1884 साली पुण्यात लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर आणि मित्रांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. याचे उद्दिष्ट राष्ट्रीय शिक्षण, स्वातंत्र्यवादी विचार आणि विज्ञान आधारित अध्ययन पद्धती. आज फर्ग्युसन कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल ही यांचीच देणगी आहे.
प्रश्न 60. सिंधू संस्कृतीत घरांचे दार कुठे असायचे? पर्याय 1 पूर्वेकडे, पर्याय 2 पश्चिमेकडे, पर्याय 3 मुख्य रस्त्याला न लागता उभ्या गल्लीकडे, पर्याय 4 नदीकाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 मुख्य रस्त्याला न लागता गल्लीकडे. सविस्तर स्पष्टीकरण. सिंधू संस्कृतीतील घरे गोपनीयता आणि सुरक्षा लक्षात घेऊन बांधली जात. मुख्य रस्त्याऐवजी लहान गल्ल्यांकडे दरवाजे असायचे, जे सैन्यदृष्ट्या सुरक्षित आणि आवाज कमी राखण्यासाठी योग्य होते. या संस्कृतीचे नगररचनाशास्त्र अत्यंत प्रगत होते. जलनिकासी, स्नानगृहे, मातीची वीट, धान्यागारे वगैरे. प्रश्न 51. भारतातील सुप्रसिद्ध अबू पर्वत कुठे आहे? पर्याय 1 राजस्थान, पर्याय 2 मध्य प्रदेश, पर्याय 3 गुजरात, पर्याय 4 महाराष्ट्र. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 राजस्थान. सविस्तर स्पष्टीकरण. अबू पर्वत हा राजस्थानमधील एकमेव पर्वत आहे. येथे जैन धर्मातील दिलवाडा मंदिर आहेत, ज्यांची संगमरवरी कोरीव कामासाठी जगप्रसिद्ध आहेत. येथील उंची नैसर्गिक थंड हवामानामुळे पर्यटन ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. प्रश्न 52. दांडी मार्च कुठून सुरू झाला? पर्याय 1 साबरमती आश्रम, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 मुंबई, पर्याय 4 दिल्ली. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 साबरमती आश्रम. सविस्तर स्पष्टीकरण. गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून दांडी, गुजरातकडे 24 दिवसांचा प्रवास सुरू केला. हे मिठाच्या कायद्याविरुद्ध नागरी अवज्ञा आंदोलनाचे प्रतीक होते. यामुळे ब्रिटिश सरकारवर जागतिक दडपण निर्माण झाले. प्रश्न 53. चार्ल्स वूड यांनी वूड्स डिस्पॅच कधी जाहीर केला? पर्याय 1 1800, पर्याय 2 1825, पर्याय 3 1854, पर्याय 4 1890. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 1854. सविस्तर स्पष्टीकरण. 1854चा वुड्स डिस्पॅच हा भारतातील आधुनिक शिक्षणाचा पाया मानला जातो. इंग्रजी माध्यम, शिक्षक प्रशिक्षण, महिला शिक्षण, विद्यापीठे ही कल्पना यातून आली. ब्रिटिशांना शिक्षित पण आज्ञार्थी कर्मचारी तयार करणेही उद्दिष्ट होते. प्रश्न 54. भारतातील पहिली जनगणना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली? पर्याय 1 डलहौसी, पर्याय 2 वॉरन हेस्टिंग्स, पर्याय 3 करझन, पर्याय 4 रिपन. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 रिपन. सविस्तर स्पष्टीकरण. 1881 मध्ये लॉर्ड रिपन यांच्या काळात भारतातील पहिली संपूर्ण जनगणना झाली. ही आधुनिक पद्धतीची जनगणना होती. यामुळे लोकसंख्या, आरोग्य, शिक्षण, व्यवसाय इत्यादी माहिती मिळू लागली. प्रश्न 55. मराठा साम्राज्यात पेशव्यांची राजधानी कोठे होती? पर्याय 1 सातारा, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 कोल्हापूर, पर्याय 4 मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 पुणे. पेशव्यांचे मुख्यालय शनिवारवाडा पुणे येथे होते. येथेच मराठा साम्राज्याचे प्रशासन, सैनिकी निर्णय, आर्थिक व्यवहार केले जात. पेशवाई काळ हा मराठा साम्राज्याचा अत्यंत प्रभावी काळ होता. प्रश्न 56. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? पर्याय 1 1 जुलै, पर्याय 2 4 जुलै, पर्याय 3 15 ऑगस्ट, पर्याय 4 21 नोव्हेंबर. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 4 जुलै. 1776 साली अमेरिकेने इंग्लंडपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा 4 जुलै रोजी केली. हा दिवस इंडिपेंडन्स डे म्हणून आजही ध्वजवंदन, संचलन, राष्ट्रीय उत्सवांनी साजरा होतो. प्रश्न 57. रामायण किती कांडांमध्ये विभागलेले आहे? पर्याय 1 5, पर्याय 2 6, पर्याय 3 7, पर्याय 4 8. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 7. वाल्मिकी रामायण 7 कांडांनी बनलेले आहे. 1 बालकांड, 2 अयोध्याकांड, 3 अरण्यकांड, 4 किष्किंधाकांड, 5 सुंदरकांड, 6 युद्धकांड, 7 उत्तरकांड.
हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ. यावर अनेक भाष्ये, रामचरित्रमानस इत्यादी निर्माण झाली. प्रश्न 58. खजुराहोची मंदिरे कोणत्या राजवंशांनी बांधली? पर्याय 1 चालुक्य, पर्याय 2 चोळ, पर्याय 3 चंदेल, पर्याय 4 गुप्त. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 चंदेल. मध्य प्रदेशातील खजुराहो ही मंदिरे 10 ते 12व्या शतकात चंदेल राजांनी बांधली. शिल्पकलेतील सूक्ष्म कोरीवकाम, जीवनातील विविध रूपे, योग, नृत्य सर्वांचे अप्रतिम दर्शन होते. युनेस्को जागतिक वारसा स्थळ. प्रश्न 59. इंडियन नॅशनल आर्मी स्थापन करणारे नेता कोण? पर्याय 1 सुभाषचंद्र बोस, पर्याय 2 कॅप्टन मोहन सिंग, पर्याय 3 भगत सिंग, पर्याय 4 चंद्रशेखर आझाद. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 कॅप्टन मोहन सिंग. INAची सुरुवात 1942 मध्ये कॅप्टन मोहन सिंग यांनी केली. नंतर सुभाषचंद्र बोस यांनी INA ही आझाद हिंद सेना मोठ्या प्रमाणात संघटित केली. जय हिंद, तुम मुझे खून दो ही घोषवाक्य ही चळवळीशी संबंधित आहेत. प्रश्न 60. शक संवत्सराची सुरुवात कोणत्या राजाच्या राज्यकाळात झाली? पर्याय 1 कनिष्क, पर्याय 2 अशोक, पर्याय 3 समुद्रगुप्त, पर्याय 4 चंद्रगुप्त मौर्य. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 कनिष्क. कुशाण राजा कनिष्क याने शक संवत सुरू केल्याचे मानले जाते. शक संवत 78 AD पासून सुरू झाला. हा संवत भारत सरकारच्या अधिकृत राष्ट्रीय पंचांग आजही आहे. प्रश्न 61. मुस्लिम काळातील प्रसिद्ध स्थापत्यशास्त्रज्ञ व वास्तुवेद वास्तुशास्त्र या ग्रंथासाठी अधिक परिचित कोणता आहे? पर्याय 1 बिन नगीन, पर्याय 2 विद्याधर, पर्याय 3 उदयन, पर्याय 4 विश्वनाथ. बरोबर उत्तर पर्याय 2 विद्याधर. सविस्तर स्पष्टीकरण. मध्ययुगीन भारतात विविध वास्तुशास्त्र विषयक ग्रंथ आणि तज्ज्ञ होते. विद्याधर हे नाव अनेक पुरातन ग्रंथांमध्ये वास्तुशास्त्र व स्थापत्य संबंधी संदर्भात आढळते. या संदर्भात विचार करताना लक्षात घ्या की मध्ययुगीन काळात वास्तुशास्त्राचे ज्ञान धार्मिक, राजकीय आणि लष्करी बांधकामांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. टीप: परीक्षेच्या स्तरावर असे प्रश्न सामान्यतः परंपरागत संदर्भांवर आधारित असतात. विद्यार्थ्यांनी प्रमुख वास्तुशास्त्र ग्रंथ व त्यांचे लेखक यांचा अभ्यास करावा. प्रश्न 62. भारतातील सत्यनारायण व्रत हा कोणत्या देवत्वाशी संबंधित आहे? पर्याय 1 शिव, पर्याय 2 विष्णू, पर्याय 3 गणेश, पर्याय 4 दुर्गा. बरोबर उत्तर पर्याय 2 विष्णू. सविस्तर स्पष्टीकरण. सत्यनारायण पूजा व्रत ही परंपरागतपणे विष्णू किंवा नारायणाला समर्पित असते. यात कथा वाचून कुटुंबात सुख समृद्धी व आरोग्य याची कामना केली जाते. ही पूजा सामान्यतः नवविवाहित, गृहप्रवेश किंवा इतर शुभप्रसंगी केली जाते आणि तिचे साहित्य प्राचीन पौराणिक परंपरांशी जोडलेले आहे. परीक्षांमध्ये धर्मसंस्कृती प्रश्न विचारले तर समारोप व विसंगती लक्षात ठेवावी. प्रश्न 63. प्लेसी प्लासी युद्धाचे प्रमुख परिणाम कोणते? पर्याय 1 मुघल साम्राज्याचा थेट अंत, पर्याय 2 बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा प्राधान्य स्थापन, पर्याय 3 ब्रिटिशांनी संपूर्ण भारत ताब्यात घेतला, पर्याय 4 फ्रेंच साम्राज्याचा उदय. बरोबर उत्तर पर्याय 2 बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा प्राधान्य स्थापन. सविस्तर स्पष्टीकरण. प्लेसी 1757 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचे नवाब सिराजुद्दौला यांचा पराभव केला. या विजयामुळे कंपनीला बंगालातील राजनैतिक व आर्थिक नियंत्रण मिळाला. कर व महसूल गोळा करण्याचा अधिकार, व्यापार नियंत्रण करण्याची संधी. हाच टप्पा पुढे भारतात ब्रिटिश साम्राज्याच्या विस्ताराचा महत्त्वाचा पाया ठरला. अर्थात मुघल साम्राज्याचा ताबा लगेच संपला असा फरक नाही, परंतु राजकीय संतुलन खूप बदलले. प्रश्न 65. मराठा साम्राज्याच्या स्थापनेत कोणत्या घटकाचा सर्वात महत्त्वाचा वाटा मानला जातो? पर्याय 1 धार्मिक पुनरुत्थान, पर्याय 2 किल्ल्यांचे जाळे व लोक सामर्थ्य, पर्याय 3 साम्राज्याची कृषी सुधारणा, पर्याय 4 समुद्री व्यापार. बरोबर उत्तर पर्याय 2 किल्ल्यांचे जाळे व लोक सामर्थ्य. सविस्तर स्पष्टीकरण. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा उदय झाला तेव्हा त्यांच्या किल्ले जाळे आणि गरुड सरहद्दी लढाईतंत्र यांचा मोठा वाटा होता.
जंगल, डोंगराळ प्रदेश आणि स्थानिक जनतेचे सहकार्य या सर्वांनी मुघल अन्य आक्रमकांमुळे राखीव सामर्थ्य निर्माण केले. हे तात्विक आणि लष्करी दृष्टिकोनातून साम्राज्य स्थापन आणि वाढीस मोठे योगदान देणारे मानले जाते. प्रश्न 55. भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील स्वदेशी आंदोलन कोणत्या नेत्याच्या प्रभावाखाली प्रबल झाले? पर्याय 1 नेताजी सुभाषचंद्र बोस, पर्याय 2 बाल गंगाधर टिळक, पर्याय 3 जवाहरलाल नेहरू, पर्याय 4 बाहुबली. बरोबर उत्तर पर्याय 2 बाल गंगाधर टिळक. सविस्तर स्पष्टीकरण. स्वदेशी आंदोलन विशेषतः 1905च्या बंगाल विभाजनीनंतर उभे राहिले. लोकांनी विदेशी वस्तूंचा बहिष्कार केला आणि स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन दिले. लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक सारखे कट्टर स्वातंत्र्यवादी व लोकप्रबोधन करणारे नेते या चळवळीचे प्रेरक होते. या चळवळीने राष्ट्रीय उद्योग, शिक्षण आणि सांस्कृतिक जागृती वाढविली. प्रश्न 66. बिंदुसार हे मौर्य वंशातील कोणत्या सम्राटाचे नाव आहे? पर्याय 1 चंद्रगुप्त मौर्य, पर्याय 2 बिंदुसार, पर्याय 3 अशोक, पर्याय 4 सम्राट चिल्ला. बरोबर उत्तर पर्याय 2 बिंदुसार. सविस्तर स्पष्टीकरण. बिंदुसार हा चंद्रगुप्त मौर्याचा पुत्र आणि अशोकाचा वडील होता. त्याचा राज्यकाळ साधारण इसवी सन पूर्व 280 ते 231च्या आसपास मानला जातो. ऐतिहासिक सुमार्या. बिंदुसाराच्या काळात मौर्य साम्राज्याचा विस्तार चालू होता आणि अशोकाच्या आगमनाने पुढे साम्राज्याचा स्वर्णकाळ आला. प्रश्न 69. स्वराज्य विचार व सर्वस्वराज्य या तत्वाला जगाने, इतिहासाने बहुधा कोणत्या मराठा नेत्याशी जास्त जोडले आहे? पर्याय 1 शाहू महाराज, पर्याय 2 छत्रपती शिवाजी महाराज, पर्याय 3 संत तुकाराम, पर्याय 4 संभाजी महाराज. बरोबर उत्तर पर्याय 2 छत्रपती शिवाजी महाराज. सविस्तर स्पष्टीकरण. हिंदवी स्वराज्य किंवा स्वराज्य ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजनैतिक कल्पनेशी सर्वाधिक जोडलेली आहे. त्यांनी स्थानिक प्रशासन, नौदल आणि स्थिर किल्ले व्यवस्थापनामुळे स्वतंत्र मराठा राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. सांस्कृतिक व लष्करी दृष्टिकोनातून शिवाजीचे आदर्श स्वराज्यनिष्ठ होते. प्रश्न 58. विक्रम संवत कोणत्या राजाने सुरू केला असा सामान्यतः समजले जाते? पर्याय 1 विक्रमादित्य, पर्याय 2 अशोक, पर्याय 3 कलिंग राजा, पर्याय 4 समुद्रगुप्त. बरोबर उत्तर पर्याय 1 विक्रमादित्य. सविस्तर स्पष्टीकरण. विक्रम संवत हा पारंपरिक भारतीय कालमापन प्रकार असून सामान्यतः विक्रमादित्य, परंतु त्याची ऐतिहासिक पात्रता आणि तारीख वादास्पद आहेत. विक्रम संवत चालू होण्याची परंपरा प्रामुख्याने प्राचीन राजा विक्रमादित्य यांच्या विजयानंतर सुरू झाल्याचे सांस्कृतिक किंवदंतीत म्हटले जाते. आधुनिक पुरातत्व आणि इतिहासशास्त्रात संवतांची निश्चित सुरुवात ठरवणे गुंतागुंतीचे आहे. परीक्षा स्तरावर परंपरागत उत्तराची अपेक्षा असते. प्रश्न 69. नवाब सादिक यांचा संदर्भ कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? पर्याय 1 ओडिशा, पर्याय 2 बेंगळुरू, पर्याय 3 हैदराबाद, पर्याय 4 बंगाल. बरोबर उत्तर पर्याय 4 बंगाल. सविस्तर स्पष्टीकरण. नवाब हे बंगाल, बिहार व ओडिसा या प्रांतांच्या प्रशासकीय बदलांमध्ये वापरले जाणारे शीर्षके होते. बंगालमध्ये नवाबांची प्रमुख राजकीय भूमिका होती, विशेषतः 18व्या शतकात. नवाब सादिकसारखा नाव ऐतिहासिक संदर्भांमध्ये बंगाल किंवा त्याच्या शेजारील प्रशासनाशी जुळू शकते. परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूपण पाहून उत्तर ठरते. प्रश्न 70. कोली समाजाचा पारंपरिक व्यवसाय कोणता आहे? पर्याय 1 कृषी, पर्याय 2 मच्छीमारी किंवा जलस्रोताशी निगडित कामे, पर्याय 3 हातमजुरी, पर्याय 4 व्यापार. बरोबर उत्तर पर्याय 2 मच्छीमारी किंवा जलस्रोताशी निगडित कामे. कोली समाज पारंपरिकपणे दर्यावाद, मच्छीमारी आणि इतर पाण्याशी संबंधित कामांसाठी ओळखला जातो, खास करून मुंबई तसेच सह्याद्री किनाऱ्यावर. या समाजाचा आर्थिक व सांस्कृतिक जीवन स्थानिक नौकानयन, मासेमारी आणि समुद्री उत्पादनाशी निगडित असतो. परीक्षांसाठी समाज परिचय व स्थानिक इतिहास अभ्यासताना हा प्रकार उपयोगी येतो. प्रश्न 71. वाडमार किंवा पारंपरिक मराठा घरघट्टीतील कोणत्या घटकाला सूचित करते? पर्याय 1 तळघर, पर्याय 2 अंगणातील पिण्याचे पाणी संगमकुंड, पर्याय 3 राखीव किल्ला, पर्याय 4 शेतीची जागा. बरोबर उत्तर पर्याय 2 अंगणातील पिण्याचे पाणी संगमकुंड. सविस्तर स्पष्टीकरण.
पारंपरिक मराठी घरे व वस्तुसंरचना ग्रामीण भागात पाण्याच्या संचयनासंदर्भात विशिष्टरित्या आखलेली असतात. वाडमारसारखे स्थानिक शब्द स्थानिक संस्कृती, जलबचत आणि घरगुती संरचनांशी जोडलेले असतात. या विषयावर शोधप्रश्न असतील तर स्थानिक पुरावे आणि प्राचीन वास्तुशास्त्राकडे पाहिले जाते. प्रश्न 72. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या टप्प्यावर राजकीय सत्तेकडे संक्रमण केले? पर्याय 1 1600 ते 1650, पर्याय 2 1757 नंतर प्लेसी नंतर, पर्याय 3 1858 नंतर, पर्याय 4 1900 नंतर. बरोबर उत्तर पर्याय 2 1757 नंतर. सविस्तर स्पष्टीकरण. 1757 नंतर प्लेसीच्या विजयाने कंपनीला बंगालमध्ये नितांत आर्थिक व राजकीय अधिकार प्राप्त झाले. त्यामुळे कंपनीच्या स्वरूपात व्यापारी संस्था ते राज्यशक्ती म्हणून परिवर्तन सुरू झाले. 1857च्या बंडानंतर 1858 मध्ये ब्रिटिश सरकारने कंपनीचे अधिकार हस्तांतरित करून थेट राजकीय सत्ता घेतली, परंतु सत्तेच्या संक्रमणाची सुरुवात प्लेसीनंतर मानली जाते. प्रश्न 73. अशोक स्तंभ कोणत्या प्रकारच्या लेखनासाठी प्रसिद्ध आहेत? पर्याय 1 राजकीय घोषणांसाठी, पर्याय 2 स्मारक लेखन किंवा धम्मनियमांसाठी, पर्याय 3 वैदिक मंत्रांसाठी, पर्याय 4 शिल्पकलेच्या कथाचित्रांसाठी. बरोबर उत्तर पर्याय 2 स्मारक लेखन किंवा धम्मनियमांसाठी. सविस्तर स्पष्टीकरण. अशोकाने विविध ठिकाणी लघु शिलालेख, पॅथरी किंवा स्तंभावर कोरले, ज्यात तो आपल्या धम्म धार्मिक आचारचा प्रचार करतो. हे लेखन ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत मौल्यवान आहेत, कारण त्यातून अशोकाच्या राजकीय व धार्मिक धोरणांचे प्रत्यक्ष पुरावे मिळतात. अशोक स्तंभ आणि त्यावरील शिलालेख प्राचीन भारताचे प्रशासन आणि धर्माचे नालंदा इतिहासाचे मुख्य स्रोत आहेत. प्रश्न 74. पाणजी, गोवा व पोर्तुगाल यांचे व्यापारी संबंध कित्या वर्षांपासून सुरू? पर्याय 1 12व्या शतकापासून, पर्याय 2 15व्या शतकापासून वास्को द गामानंतर, पर्याय 3 18व्या शतकापासून, पर्याय 4 19व्या शतकापासून. बरोबर उत्तर पर्याय 2 15व्या शतकापासून. 15व्या शतकापासून. सविस्तर स्पष्टीकरण. 15व्या शतकात वास्को द गामा 1498 यांनी भारतापर्यंत समुद्री मार्ग शोधला. त्यानंतर युरोपीय साम्राज्ये, पोर्तुगीज इतर भारताशी थेट व्यापार सुरू करू शकली. पोर्तुगीजांनी गोव्यावर 16व्या शतकात वसाहती प्रस्थापित केल्या आणि गोव्याला आपले मुख्यालय केले. त्यानंतर गोव्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व व्यापारी महत्त्व वाढले. प्रश्न 75. 19 शतकाच्या उत्तरार्धात भारतीय शिक्षण धोरणावर प्रभाव टाकणारे प्रख्यात निर्णय, नियम कोणते? पर्याय 1 मॉडर्न शाळा स्थापन करणे, पर्याय 2 वुड्स डिस्पॅच 1854 आणि त्याचे प्रचार, पर्याय 3 इंटरनेट शिक्षणाची सुरुवात, पर्याय 4 दामोदर गुप्त धोरण. बरोबर उत्तर पर्याय 2 वुड्स डिस्पॅच 1854. सविस्तर स्पष्टीकरण. वुड्स डिस्पॅच 1854ने भारतात शैक्षणिक सुधारणा सुचविल्या. इंग्रजी शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, महिला शिक्षण आणि स्थानिक विद्यापीठांची स्थापना यावर भर. हे निर्देश भारतीय शिक्षण प्रणालीच्या आधुनिक स्वरूपाच्या रूढीस मोठे योगदान देणारे मानले जातात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात या बदलांचे प्रभाव अधिक दृश्यमान झाले. प्रश्न 76. भारतात राजा यशोवर्मन कोणत्या काळातला सम्राट मानला जातो? पर्याय 1 7वा-8वा शतक हर्षवर्धनाचा समकालीन, पर्याय 2 3रा शतक मौर्य, पर्याय 3 12वा शतक पालवंश, पर्याय 4 16वा शतक मीठ. बरोबर उत्तर पर्याय 1 7वा-8वा शतक. सविस्तर स्पष्टीकरण. यशोवर्मन यांचे नाव प्राचीन उत्तर भारतीय राजकीय इतिहासात येते. ते हर्षवर्धनाच्या काळाशी साधर्म्य दर्शवणारे शासक होते. 7 ते 8व्या शतकातील स्थानिक राज्ये व शासक या कालखंडात सक्रिय होते आणि सांस्कृतिक धार्मिक बदलही येथे झाले. प्रश्न 77. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान घोषणेच्या ड्राफ्टिंग समितीचे नेतृत्व कधी केले? पर्याय 1 1947-1948, पर्याय 2 1948 ते 1949, पर्याय 3 1950 ते 1951, पर्याय 4 1952 ते 1953. बरोबर उत्तर पर्याय 2 1948 ते 1949.
प्रश्न 78. पहिल्या महायुद्धानंतर जागतिक शक्ती संतुलनात काय बदल झाला? पर्याय 1. युरोपाचा निर्विवाद वर्चस्व वाढला. पर्याय 2. अमेरिकेचा उदय आणि युरोपातील साम्राज्यांची कमकुवती. पर्याय 3. आशियाचा राजकीय वर्चस्व प्रस्थापित झाला. पर्याय 4. आफ्रिकेचे स्वतंत्र राष्ट्र वाढले. बरोबर उत्तर पर्याय 2. अमेरिकेचा उदय आणि युरोपातील साम्राज्यांची कमकुवती. सविस्तर स्पष्टीकरण. पहिला महायुद्ध 1914-18 नंतर युरोपातील अनेक साम्राज्ये, विशेषतः जर्मनी, ऑस्ट्रो-हंगेरी, ऑटोमन नष्ट झाले किंवा कमकुवत झाले. त्याचवेळी अमेरिका आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व राजनैतिक शक्ती म्हणून उभा राहिला. याचे प्रभाविक बदल जागतिक प्रशासनिक संरचनेवर दिसू लागले. बेरळ संघर्ष व आर्थिक विरोध या जागतिक बदलांनी पुढील महायुद्धासाठी आणि राष्ट्रसंघाच्या स्थापनेसाठी मार्ग मोकळा केला. प्रश्न 80. नवाबी बंगालमध्ये कोणत्या आर्थिक व्यवस्थेचा फैलाव दिसतो? पर्याय 1. कृषी आधारित महसूल व व्यापारी करांचा मिलाप. पर्याय 2. औद्योगिक उत्पादन व मशिनिंग. पर्याय 3. समुद्री उद्योग आधारित कर प्रणाली. पर्याय 4. इलेक्ट्रॉनिक व्यवसाय विस्तार. बरोबर उत्तर पर्याय 1. कृषी आधारित महसूल व व्यापारी करांचा मिलाप. सविस्तर स्पष्टीकरण. नवाबी बंगाल हे कृषीप्रधान प्रदेश होते. तेथे महसूल संकलन हे राजकोषासाठी प्रमुख होते. त्याचवेळी कोलकाता आणि बंदराद्वारे व्यापारही जोरात होता. ईस्ट इंडिया कंपनीने महसूल आणि व्यापार नियंत्रण मिळवून बंगालचे आर्थिक स्वरूप बदलले. कृषी उत्पन्न आणि व्यापार यामुळे स्थानिक राजकारण प्रभावित झाले. प्रश्न 80. भारतातील राष्ट्रीय आंदोलनेमध्ये भारत छोडो क्विट इंडिया मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती होती? पर्याय 1. शांत, नैतिक दबाव व संवादावर आधारित. पर्याय 2. थेट, अविलंबित आणि संपूर्ण देशभर आंदोलनात्मक घोषणा, अवज्ञा व बंद. पर्याय 3. केवळ साहित्यिक आंदोलन. पर्याय 4. परकीय हस्तक्षेपास प्रोत्साहन देणारी चळवळ. बरोबर उत्तर पर्याय 2. थेट, अविलंबित आणि संपूर्ण देशभर आंदोलनात्मक घोषणा. सविस्तर स्पष्टीकरण. 8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसने क्विट इंडिया मोहीम हाती घेतली. ही ब्रिटिश शासनाला देशातून बाहेर पडण्यासाठी केलेली थेट मागणी होती. आंदोलन हे देशभर पसरले. बंड, संप, कामथांड उभे राहिले. अनेक नेते तुरुंगात टाकले गेले. ही मोहीम ब्रिटिशांविरोधात सशक्त जन आवाज होती, जी अखेरच्या स्वातंत्र्य लढ्यातील निर्णायक घटना ठरली. प्रश्न 81. हिंदू पंचांगाप्रमाणे शक संवत्सराचा प्रारंभ कोणी केला? पर्याय 1. विक्रमादित्य. 2. शालिवाहन. 3. अशोक. 4. समुद्रगुप्त. बरोबर उत्तर पर्याय 2. शालिवाहन. सविस्तर स्पष्टीकरण. शक संवत्सर किंवा शक कालगणना ही भारतात वापरली जाणारी एक प्राचीन कालगणना पद्धती आहे. या कालगणनेची सुरुवात इसवी सन 78 मध्ये झाली असे मानले जाते. इतिहासानुसार हा कालप्रवाह सातवाहन राजवंशातील राजा गौतमीपुत्र शातकर्णी किंवा शालिवाहन यांच्याकडून सुरू झाला असे मानले जाते. हा काल हिंदू पंचांगात आजही तिथी, नक्षत्र, योग, वार यांच्या गणनेसाठी वापरला जातो. प्रश्न 82. शेरशाह सुरीचे सर्वात मोठे प्रशासकीय कार्य कोणते? पर्याय 1. इस्लाम धर्माचा प्रसार. 2. जमीन महसूल सुधारणा. 3. रेल्वेचा प्रारंभ. 4. दिल्ली दरबार स्थापने. बरोबर उत्तर पर्याय 2. जमीन महसूल सुधारणा. सविस्तर स्पष्टीकरण. शेरशाह सुरी हा मोगलांना पराभूत करून काही काळ दिल्लीचा सुलतान झाला. त्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे जमीन महसूल प्रणालीची मोठी सुधारणा. त्याने जमीन मोजणी केली, पीक आणि जमिनीच्या प्रकारानुसार कर निश्चित केले. त्याने रुपया नावाची नाणी प्रणाली सुरू केली. ही नाणी प्रणाली नंतर अकबरनेही तसेच ठेवली. ग्रँड ट्रंक रोड देखील त्याच्याकडून बांधला गेला. प्रश्न 83. महात्मा गांधी यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर कोणत्या आंदोलनाचे नेतृत्व केले? पर्याय 1. असहकार आंदोलन. 2. चंपारण सत्याग्रह. 3. मिठाचा सत्याग्रह. 4. भारत छोडो आंदोलन. बरोबर उत्तर पर्याय 2. चंपारण सत्याग्रह. सविस्तर स्पष्टीकरण. चंपारण, बिहार सत्याग्रह 1917 हे गांधीजींचे भारतातील पहिले मोठे आंदोलन.
नीलाच्या लागवडीत शेतकऱ्यांवर ब्रिटिशांनी अन्याय केला होता. गांधीजींनी प्रथमच अहिंसेचा प्रत्यक्ष वापर लोकहितासाठी केल्याने त्यांचा जनमानसात प्रभाव वाढला. त्यानंतरच त्यांनी पुढच्या राष्ट्रीय आंदोलने, असहकार, मिठाचा सत्याग्रह यांचे नेतृत्व केले. प्रश्न 84. पुणे करार कोणाच्या आणि कोणाच्या दरम्यान झाला? पर्याय 1. गांधीजी आणि नेहरू. 2. गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 3. नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. 4. सरदार पटेल आणि ब्रिटिश सरकार. बरोबर उत्तर पर्याय 2. गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. सविस्तर स्पष्टीकरण. 1932 साली ब्रिटिशांनी वेगळ्या दलित मतदारसंघांची तरतूद केली. या पद्धतीला कम्युनल अवॉर्ड म्हटले जायचे. प्रश्न 85. मराठा साम्राज्यात पेशवा हा पदभार सर्वप्रथम कोणाला मिळाला? पर्याय 1. बालाजी विश्वनाथ. 2. मोरोपंत पिंगळे. 3. नाना फडणवीस. 4. माधवराव. बरोबर उत्तर पर्याय 2. मोरोपंत पिंगळे. सविस्तर स्पष्टीकरण. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा राज्यव्यवस्थेत अनेक पदे होती. पेशवा हा मुख्यमंत्री समान महत्वाचा पद होता. मोरोपंत पिंगळे हे शिवाजी महाराजांचे पहिले पेशवे होते. पुढे बालाजी विश्वनाथ शक 1676 पासून पेशव्यांची सत्ता पूर्णपणे बळकट झाली. प्रश्न 86. अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कोणते माध्यम सर्वाधिक वापरले? पर्याय 1. लेखी शिलालेख. 2. युद्ध. 3. व्यापार. 4. साहित्यलेखन. बरोबर उत्तर पर्याय 1. लेखी शिलालेख. सविस्तर स्पष्टीकरण. अशोक महानाने भारतातील सर्वात मोठा शिलालेख आणि धम्मलेखांचा संग्रह निर्माण केला. हे लेख ब्राह्मी, खरोष्ठी या लिपींमध्ये लिहिले गेले. त्यात नैतिक जीवन, अहिंसा, प्रजेप्रती कर्तव्य, प्राणी संवर्धन इत्यादी संदेश दिले होते. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान येथेही झाल्याचे पुरावे मिळतात. प्रश्न 81. भारतात रेग्युलेटिंग ॲक्ट कधी लागू झाला? पर्याय 1. 1773. 2. 1794. 3. 1813. 4. 1858. बरोबर उत्तर पर्याय 1. 1773. सविस्तर स्पष्टीकरण. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने हा कायदा केला. यामुळे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज नियुक्त झाले. कंपनीवरील सरकारी हस्तक्षेप वाढला. हा कायदा भारतातील पुढील प्रशासकीय सुधारणांची पायाभरणी ठरला. प्रश्न 88. महाराष्ट्रातील वसंतराव नाईक हे कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत? पर्याय 1. शास्त्रज्ञ. 2. कवी. 3. मुख्यमंत्री, राजकारण. 4. संगीत. बरोबर उत्तर पर्याय 3. मुख्यमंत्री. सविस्तर स्पष्टीकरण. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री 1963 ते 1975. त्यांनी हरित क्रांती आणि शेती क्षेत्रात मोठे धोरणात्मक बदल केले. सिंचन योजना, पीक विमा, ग्रामीण विकास यांवर त्यांचा भर होता. आजही त्यांना महाराष्ट्राचा हरित क्रांतीचे जनक म्हणतात. प्रश्न 90. अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कोणते माध्यम सर्वाधिक वापरले? पर्याय 1. लेखी शिलालेख. 2. युद्ध. 3. व्यापार. 4. साहित्यलेखन. बरोबर उत्तर पर्याय 1. लेखी शिलालेख. सविस्तर स्पष्टीकरण. ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटलने राज्यव्यवस्था, राजकीय विचार आणि नागरिकांचे कर्तव्य यांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या पॉलिटिक्स या ग्रंथात राज्यरचनेचे मूळ तत्त्व सांगितले. म्हणून त्यांना फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स असे म्हटले जाते. प्रश्न 91. पहिली मराठी छापखाना कुठे स्थापन झाला? पर्याय 1. मुंबई. 2. पुणे. 3. ठाणे. 4. नागपूर. बरोबर उत्तर पर्याय 3. ठाणे. सविस्तर स्पष्टीकरण. भारतातील पहिली मराठी छापखाना 1674 मध्ये ठाणे येथे स्थापन झाला. पोर्तुगीज मिशनऱ्यांनी मराठीतील धार्मिक ग्रंथ छापण्यासाठी हा छापखाना उभारला. यामुळे महाराष्ट्रात मुद्रणकलेचा विकास वेगाने झाला. अंत. प्रश्न 92. अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म का सुरू केला? पर्याय 1. मोगलांची सत्ता कमी झाली. 2. सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी एकत्र आणण्यासाठी. 3. इस्लाम धर्माचा अंत करण्यासाठी. 4. हिंदू-मुस्लिम राजकारणासाठी.
बरोबर उत्तर पर्याय 2 सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी एकत्र आणण्यासाठी. सविस्तर स्पष्टीकरण. अकबर धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. त्याने हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, सूफी विचारांचे सार घेऊन एक नवा नैतिक आध्यात्मिक मार्ग तयार केला. यालाच दीन-ई-इलाही म्हणतात. हा धर्म राजधर्म नव्हता, तर नैतिक मूल्यांवर आधारित व्यक्तिधर्म होता. यात अहिंसा, सहिष्णुता, सत्य, संयम यांना विशेष महत्त्व होते. अंत. प्रश्न 93. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला? पर्याय 1 पाणिपतचे युद्ध, 2 कोहिमा युद्ध, 3 ग्वालियरचे युद्ध, 4 कान्हेरी युद्ध. बरोबर उत्तर पर्याय 3 ग्वालियरचे युद्ध. सविस्तर स्पष्टीकरण. 1857च्या उठावात लक्ष्मीबाई हे सर्वात प्रमुख नेतृत्व होते. त्यांनी ब्रिटिश सेनेशी जीवाची बाजी लावून सामना केला. ग्वालियरच्या युद्धात 1858 साली त्यांचा वीरगती प्राप्त झाली. आज त्या भारतीय स्त्री शौर्याचे प्रतीक मानल्या जातात. अंत. प्रश्न 94. खानदेशातील अहिल्याबाई होळकर कोणत्या राजवंशाशी संबंधित होत्या? पर्याय 1 सातवाहन, 2 यादव, 3 होळकर, 4 शिंदे. बरोबर उत्तर पर्याय 3 होळकर. सविस्तर स्पष्टीकरण. अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्यातील होळकर घराण्याच्या सर्वात प्रख्यात राण्या. त्या सामाजिक, धार्मिक, न्यायकारी आणि परोपकारी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, घाटांची दुरुस्ती अशी अनेक कार्य केली. अंत. प्रश्न 96. भारत सेवक समाज कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाला? पर्याय 1 विवेकानंद, 2 गोपाळकृष्ण गोखले, 3 लोकमान्य टिळक, 4 राजगोपालाचारी. बरोबर उत्तर पर्याय 2 गोपाळकृष्ण गोखले. सविस्तर स्पष्टीकरण. गोपाळकृष्ण गोखले हे उदारमतवादी, सामाजिक सुधारक आणि गांधीजींचे राजकीय गुरु. त्यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाज स्थापन केला. उद्दिष्ट राष्ट्रसेवा, शिक्षण, गरिबी निर्मूलन, सामाजिक जागृती. अंत. प्रश्न 97. रामोशी उठाव कोणी केला? पर्याय 1 उमाजी नाईक, 2 वासुदेव बळवंत फडके, 3 तात्या टोपे, 4 कुंपणकर गोविंद. बरोबर उत्तर पर्याय 1 उमाजी नाईक. सविस्तर स्पष्टीकरण. 1820 ते 1830 दरम्यान उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरोधात लोकांना एकत्र केले. हा महाराष्ट्रातील सुरुवातीच्या सशस्त्र क्रांतिकारक उठावांपैकी एक होता. त्यांना पहिले मराठी क्रांतिकारक म्हणतात. अंत. प्रश्न 98. असहकार आंदोलन कधी सुरू झाले? पर्याय 1 1919, 2 1920, 3 1930, 4 1942. बरोबर उत्तर पर्याय 2 1920. सविस्तर स्पष्टीकरण. गांधीजींचे पहिले मोठे राष्ट्रीय आंदोलन. कारण जालियनवालाबाग हत्याकांड, रॉलेट कायदा, खिलाफत प्रश्न. लोकांनी सरकारी पदे, शाळा, वस्तूंचा बहिष्कार केला. ब्रिटिशांसाठी हे सर्वात मोठे शांततामय आव्हान होते. अंत. प्रश्न 99. गगनराज हा उपाधी कोणाला दिला? पर्याय 1 शिवाजी महाराज, 2 संभाजी महाराज, 3 यशवंतराव होळकर, 4 बाजीराव पहिला. बरोबर उत्तर पर्याय 4 बाजीराव पहिला. सविस्तर स्पष्टीकरण. पेशवा बाजीराव पहिला हा मराठा साम्राज्याचा सर्वात महान सेनापती मानला जातो. तत्कालीन मराठी कवी गंगाधर शास्त्री वाड यांनी त्याला गगनराज ही उपाधी दिली. अर्थ आकाशावर राज्य करणारा म्हणजे अतुलनीय योद्धा. त्याच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य सर्वाधिक विस्तारला. अंत. प्रश्न 100. क्विट इंडिया म्हणजे भारत छोडो आंदोलन कुठे पास झाले? पर्याय 1 कोलकाता, 2 नागपूर, 3 मुंबई गोवालिया टँक मैदान, 4 दिल्ली संसद भवन. बरोबर उत्तर पर्याय 3 मुंबई गोवालिया टँक मैदान. सविस्तर स्पष्टीकरण. 8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसने येथेच भारत छोडो ठराव मंजूर केला. गांधीजींचे डू ऑर डाय म्हणजे दम या मर हे घोषवाक्य याच ठिकाणी देण्यात आले. संपूर्ण भारत आंदोलन उसळले आणि ही शेवटची मोठी स्वातंत्र्य लढाई ठरली. अंत. मित्रांनो, आज आपण इतिहास विषयातील 1 ते 100 प्रश्न अतिशय सविस्तर पद्धतीने पाहिले. हे प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेत, विशेषतः पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, MPSC ग्रुप C, D, आरोग्य विभाग यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मला विश्वास आहे की तुम्हाला या प्रत्येक प्रश्नामधून काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत झाला असेल. आता पुढच्या भागात आपण 101 ते 200 हे प्रश्न घेऊन येणार आहोत आणि त्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला आणखी खोल, आणखी समजून घेण्यासारखे मुद्दे मिळतील. मी पार्ट 2 खूपच लवकर घेऊन येत आहे. म्हणून एक विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या तयारीसाठी उपयुक्त वाटला तर शेअर नक्की करा. कारण एम पाटील स्टडी सर्कलवर तुम्हाला मिळते सखोल स्पष्टीकरण, परीक्षाभिमुख प्रश्न आणि पूर्ण विश्वासाने शिकण्याची खात्री. पुन्हा भेटूया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.